महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली। आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली। ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच या संधीचं सोनं केल्यासारखं होईल। आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासाला महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही असं काम यापुढं आमच्याकडनं होईल। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये जयभाऊंजवळ तुमची भूमिका महत्त्वाची होती, हे त्याचं फळ आहे का? त्या सगळ्या सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील का? या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की यदा कदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे। तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला आहे। शिंदे सेनेचा एक अर्ज भरलेला आहे, तानाजी पाटील यांनी अर्ज काल मी काय त्याची माहिती घेतली। विजय आपलाच होईल नक्कीच होईल, 100%। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।